कुठून आले होते तुम्ही? पिंपळगाव. तर महानंदोनी शोल्डर दुखतं ना इथं दुखलं? हां. इकडं? हो दुखतं. इथं दुखतंय की इथे? दाबलं तर दुखतंय? हां दाबलं. इथे दाबलं तर हो दुखतं. आता इकडं बघा तुमच्या मानेमध्ये हे C4 C5 मध्ये गॅप आहे. C4 C5 म्हणजे ह्या ठिकाणी वरची जी डिस्क आहे पाठीमागच्या 3 ते 5 वर्षापूर्वी खाली सरकली हो. म्हणजे आता डिस्क झीज झाली. हां हां. पण त्याचा त्रास तुम्हाला पाठीमागच्या 3 ते 2 वर्षापर्यंत नव्हता. हां पहिलं नव्हतं. पण आता काय झालं एवढ्या 6 महिन्यात 12 महिने याच्यात काय केलेच असतं गादी असते ती फाटून बाहेर आली घसली गेली म्हणून इथून जर सर्क्युलेशन ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला तुम्ही हातांना होतं म्हणून ज्या कुशीवर झोपले तो आज जड पडतो बरीर पडतो याच्यावर झोपले की याला मग यांना जड पडणार ताकद कमी होईल किंवा याच्यावर झोपले की याला होईल म्हणून इथून ही जी वेन्स असते ही ब्रेनला म्हणजे पाठीमागून डोकं पण दुखतो आणि ही छाती पण दुखते म्हणून हे पाठीमागे ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला दोन्ही हाताला कडे आता यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. आता जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल कार्टिलेज लेवलला येईल झीज भरेल तेव्हाच ह्या नसा चालू होते हा प्रॉब्लेम क्लिअर आहे. पण हा माझ्याकडे 80%च रिकवर होईल 20% हा मरेपर्यंत राहतो. 20% म्हणजे काय तुम्ही आयुष्यभर उशा 2-2 नाही घेऊ शकत मान नाही मोडू शकत डोक्यावर 15 ते 20 किलोचं पुढं वजन नाही उचलू शकत मानेला झटका नाही देऊ शकत डोक्यावर खांद्यावर लिमिटपेक्षा जास्त वजन नाही घेऊ शकत. जर घेतलं तर हा त्रास मला आयुष्यभर परत होतो. तसं एकदा BP डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर असतो म्हणजे ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं असतं. तसं तुम्हाला हा जो आजार आहे ट्रीटमेंट घेऊन पण आयुष्यभर नियमातच राहायचं. जर ज्या दिवशी नियम तोडला कितीही भारी ट्रीटमेंट घेऊन उपयोग नाही. समजलं? आता याला मी जे सांगितले ते नियम लक्षात ठेवायचे. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात म्हणजे 10 दिवस कंटिन्यू येणं गरजेचं. 10 दिवस 3 सेटिंगनंतर फरक पडेल 10 दिवसात. हो शेती काम एक हलकं आहे दुसरं काम काय करतं शेती इकडं म्हणतो सर्व होतं फायदा पण आहे. डेडली मागं